10वे गणित भाग 1 मध्ये आज आपण नवीन धडा 5वा आणि भाग 1चा शेवटचा संभाव्यता हा धडा बघणार आहोत। हेडिंग टाका सगळेजण। संभाव्यता हा असा धडा आहे की तुम्हाला ह्याच्यासाठी काही वेगळा विशेष अभ्यास करायची गरज नाही। दररोजच्या दररोज जर व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन ऐकलात आणि सांगितल्याप्रमाणे जर व्यवस्थित गणित केलात तर तुम्हाला या धड्याचा वेगळा अभ्यास करायची काही गरज पडणार नाही। त्यातल्या त्यात मी आज जे शिकवणार आहे, आजचं शिकवणं म्हणजे जवळपास पूर्ण धडा शिकवल्यावणीच आहे। ज्याला आजचं कळालं त्याला जवळपास सगळा धडा कळाल्यावणी आहे। कारण मी आज जे काही शिकवणार आहे ते पुढल्या प्रत्येक गणितात आजचं शिकवलेलंच येणार आहे। त्याच्यामुळं तुम्ही जरा सगळेजण काळजीपूर्वक ऐका, कुणीही गडबड करू नका लिहून घ्यायची। नाणं, फासा, 2 अंकी संख्या तयार करणे पुनरावृत्ती न करता, कार्डावरले अंक असतील, 2 व्यक्तीची समिती असेल, असे वेगवेगळे नमुना अवकाश लिहायला आज आपल्याला शिकायचे आहेत। तर असे जवळपास 8-10 गणित आहेत आज शिकायचे। ते जर पक्के कळालं की पुढला प्रत्येक गणिताची माहिती आजच कळाली आहे। एक नाणे फेकले असता नाण्याची एका बाजूला छापा म्हणतो, ज्याला एच या अक्षराने दाखवतात हेड, आणि दुसऱ्या बाजूला आपण त्याला काटा म्हणतो, ज्याला की टेल टी अक्षराने दाखवतात। बघा आता सगळेजण इकडे लक्ष द्या। एक नाणे फेकले असता जर तुम्ही एक नाणं फेकलं तर यश बरोबर 9वीला शिकलेला संच हा धडा, यश बरोबर एकतर काटा पडल किंवा छापा पडल। म्हणजे एकतर यच पडल छापा कमा काटा टी पडेल। नंबर ऑफ यश बरोबर किती आहेत? 2। 2 नाणे फेकले असता किंवा एक नाणं 2दा फेकले असता, दोन्हीचा अर्थ एकच। काय सांगा? 2 नाणे फेका एकदाच किंवा एक नाणं 2दा फेका, दोन्हीचा अर्थ एकच। कसं सांगा बरं? 2 नाणे फेकले असता किंवा काय सांगा बरं? एक नाणं 2दा फेकले असता। कळालं का? 2 नाणे फेकले असता म्हणा किंवा एक नाणं 2दा फेकले असतं असं म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच। तर का पडल? दोन्हीच्या दोन्ही छापा पडू शकतात। म्हणजे काय? एच एच
कॉमा दोन्हीच्या दोन्ही काटा पडू शकतंय टी टी कॉमा पहिलं छापा दुसरं काटा एच टी पहिलं काटा आणि दुसरं छापा टी एच म्हणजे काय लिहू सांगा बरं यस बरोबर एच कॉमा एच बी पडू शकते दोन्ही बी छापा दोन्ही बी काटा पहिलं छापा दुसरं काटा पहिलं काटा दुसरा छापा नंबर ऑफ यस बरोबर 4 कळालं का मी का म्हणलो ते कळालं का दोन नाणे फेकले असता किंवा एक नाणं दोनदा फेकले असता तीन नाणे फेकले असता किंवा का म्हणून सांगा बरं किंवा सांगा एक नाणं तीनदा काय सांगा तीन नाणे एकदाच फेकलो आपण समजा किंवा एकच नाणं तीनदा फेकून बघितलं तर काय काय होऊ शकते तिन्ही एच पडू शकतात तिन्ही टी पडू शकतात तिन्ही बी छापा पडू शकताय तिन्ही बी काटा पडू शकताय पहिले दोन छापा आणि एक काटा म्हणजे काय सांगा एच एच टी आता उलट पहिले दोन काटा आणि सांगा टी पहिलं एक छापा आणि दोन काटा सांगा पुढे सांगा आता सॉरी इथं एच एच टी 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 एच आता पहिलं वेगळं आणि दुसरे दोन सेम एच टी टी आता का करू सांगा टी एच एच आता कडला एच मध्ये टी आणि दुसरं कडला टी आणि मध्ये एच एच टी एच टी आयडिया कसं लक्षात ठेवता सांगा बरं नंबर ऑफ यस बरोबर 8 तिन्ही बी एच तिन्ही बी टी पहिले दोन सारखे सांगा कसं लिहू एच एच टी 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 एच पहिलं वेगळं दुसरे दोन सेम सांगा एच टी 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 एच एच कडला सेम मध्ये वेगळं एच टी एच टी एच टी 8 होते असं आयडियानं लक्षात ठेवायचं तुमच्या समोर 3 उदाहरण आहेत कोणतं एक नाणं फेकलं असता का पडेल एकतर एच पडेल किंवा टी पडेल नंबर ऑफ यस बरोबर 2 संभाव्यता 2 नाणे फेकलो किंवा एकच नाणं दोनदा फेकलो तर काय होईल दोन्ही बी एच पडू शकतील दोन्ही बी टी पडू शकतील पहिलं एच दुसरं टी किंवा पहिलं टी दुसरं 3 नाणे जर फेकलो तुम्ही एकदाच किंवा एकच नाणं 3दा फेकलो तिन्ही बी एच तिन्ही बी टी पहिले दोन सारखे तिसरं वेगळं एच एच टी 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 एच पहिलं वेगळं दुसरे दोन सारखे एच टी 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 एच एच कडला सारखांमध्ये वेगळं एच टी एच टी नंबर ऑफ यस बरोबर 8 कळालं का एवढं लिहून घ्या होतं
झालं? कळालं हे तिन्ही पेन? हा, आता एक फासा आणि दोन फासे. फासे म्हणजे सापशिडीचा खेळ खेळला. त्याच्यावर 6 पृष्ठभाग राहतात. एकावर 1 टिंब राहते, एकावर 2 राहतात, एकावर 3 राहतात, एकावर 4 राहतात, एकावर 5 राहतात, तर एकावर 6 राहतात. त्याला म्हणतात फासा. बघा किती? 4 नंबर. एक फासा टाकला असता एक फासा टाकला असता. एक जर फासा टाकलो आपण, का पडू शकते? 1 भी पडू शकते, 2 भी पडू शकते, 3, 4, 5, 6 एवढ्या 6च्या 6 संभाव्यता येतात. म्हणजेच काय सांगा बरं? यस बरोबर सांगा 1, 2, 3, 4, 5. नंबर ऑफ यस बरोबर 6. कळालं का? एक फासा टाकला असता. यस बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6. नंबर ऑफ यस बरोबर 6. दोन फासे टाकले असता. किंवा काय सांगा बरं? एक फासा 2दा टाकला असता. काय सांगा? 2 फासे टाकले असता किंवा एक फासा 2दा. दोन्हीचा अर्थ एकच. सांगा काय? किंवा एक फासा 2दा टाकले असता. हा, आता काय? पहिल्या फाशाचा अंक फिक्स करायचा. पहिल्या फाशाचा अंक फिक्स करायचा 1. त्याच्याबरोबर दुसऱ्याचे बदलत जायचं. म्हणजे कसं? पहिल्याचा फिक्स 1, दुसऱ्याचा बी 1. 1 1 1 1 1. पहिलं बदलायचं नाही, दुसरं बदलत जायचं. आता पहिलं 1 घेतलं, तो आता 2 घ्या. म्हणजे काय सांगा? 2,1 सांगा. 2,2 2,3 2,4 2,5 2,6. आता का करू सांगा बरं? आता आधी 3 घ्या आता आणि बदलत जावा दुसरा. 3,1 3,2 3,3 3,4 3,5 3,6. आता काय करू सांगा बरं? 4,1 4,2 4,3 4,4 4,5 4. आता काय करू सांगा? 5,1 5,2 5,3 5,4 5,5 5,6. आता सांगा. 6,1 6,2 6,3 6,4 6,5 6,6. आता सांगा. येत नाही? 7,1 येत नाही? नक्की? बरोबर आहे. कंस बंद करा.
आणि असे किती कंस आल्यात जरा सांगा बरं मला. पहिलं नाण्याचं शिकलो 3 गणित, फाश्याचे शिकलो 2 गणित. नाण्याची 3 गणित कोणते? 1 नाणं, 2 नाणं किंवा 1 नाणं 2दा, 3 नाणं किंवा 1 नाणं 3दा, 1 फासा 2 फासे किंवा 1 फासा 2दा. हे व्हिडिओ पहिला जर तुम्ही 2दा 3दा बघितलं, पुन्हा आठवण गेलं तर सगळा धडा कळतंय तुम्हाला. आलं का लक्षात? समजलं का मी का म्हणलेलं ते? लिहून घ्या. झालं. 5 गणित झालं. आता 6वं बघा. किती नंबर? 6. अंकाची पुनरावृत्ती
पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या बनवणे. काय सांगा? 0 1 2 3 4 5 या अंकाची पुनरावृत्ती म्हणजे तेच अंक परत येऊ द्यायचं नाही. पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या बनवणे. काय सांगा? 0 1 2 3 4 5 या अंकाची पुनरावृत्ती म्हणजे तेच अंक डबल घ्यायचं नाही, 2 अंकी संख्या बनवायचं. आता 0 घेऊन तर चालत नाही, 1 घेऊ. 1 आणि 0, 1 आणि 1 11 घेतल्यावर पुनरावृत्ती झाली. 12 13 14. आता 2 घेऊन करा. सांगा. 20 21 23 24. हा, आता 3 घेऊन करा. 30 31 32. आता 4 घेऊन करा. 40 41 43. आता 5 घेऊन करा. 50 51 52 53 54. मोजा बरं. 3 आणि 3 6 आणि 1 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. पुनरावृत्ती म्हणजे 11 घेतलं नाही आपण, 22 घेतलं नाही, 33 घेतलं नाही, 44 घेतलं नाही, 55 घेतलं नाही, कारण यामध्ये अंकाची पुनरावृत्ती होते. समजलं का मी का म्हणलो ते? आता 7वं. कार्डावर 1 ते 25 अंक लिहिले असता. हे एकदम सोपं आहे. 1 ते 25 म्हणेल, 1 ते 50 म्हणेल, 1 ते 100 म्हणेल, 1 ते 40 म्हणेल, 1 ते 10 म्हणेल, किती बी म्हणू शकताय. कार्डावर 1 ते 25 अंक लिहिले असता. सांगा बरं यस बरोबर काय? 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, डॅश 25. नंबर ऑफ यस बरोबर 25. कळालं का? घ्यायला. आता 2 व्यक्तीची समिती बनवायला शिकायचं आपल्याला. 2 व्यक्तीची समिती.
झालं. आठवल्या दोन व्यक्तीची समिती बनविणे. दोन व्यक्तीची समिती बनविणे. बघा मग ते किती मुलं, किती मुली, किती पुरुष, किती स्त्रिया याच्यावर ठरतंय. बघा इकडं कितवं, आठवं का? दोन व्यक्तींची समिती बनविणे. मग त्याच्यासाठी तुम्हाला किती मुलं आणि किती मुली देणार आहे किंवा किती पुरुष आणि किती स्त्रिया देणार आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. समजा 3 मुले आणि 3 मुली दिला, तीन मुले आणि 3 मुली दिलंय तर का करायचं माहिती आहे का? 3 मुलांना नाव द्यायचं B1, B2, B3. 3 मुली दिलंय G1, G2, G3. समजा 3 मुले आणि 2 मुली दिला असता तर वरलं B1, B2, B3, खाल्लं G1 आणि G2 घेतला असतो. कळालं का मी का म्हटलं ते? समजा 2 मुले आणि 3 मुली दिला असता, वरी B1, B2, खाली G1, G2, G3. जेवढं म्हणलंय तेवढे वाढवायचं. 3 मुले आहेत म्हणून B1, B2, B3. 3 मुली आहेत म्हणून G1, G2 आणि G3. कळालं? आता 2 व्यक्तीची समिती कसं बनवायची बघा. आधी मुलात बनवा बरं. आधी मुलामध्येच बनवा, मुलीला घेऊ नका. फक्त मुलांच्या समित्या बनवा अगोदर. सांगा कसं? पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, पहिलं तिसरं. सांगा बरं. B1, B2, कॉमा सांगा. B2, B3, कॉमा B1, B3. आता मुलीवामध्ये बी त्यांच्यात आधी कमिट्या बनवा. सांगा. G1, G2, G2, G3, G1, G3. झालं? आता एक मुलगा फिक्स करा, त्याच्याबरोबर प्रत्येक मुलीची कमिटी बनवा. म्हणजे मुलाला एकदा फिक्स करा B1, त्याच्याबरोबर सगळ्या एक मुलीची कमिटी बनवा. सांगा बरं कसं? B1, G1, B1, G2, B1, G3. आता घ्या दुसरा मुलगा B2 घ्या. आता त्याची बनवा तिन्ही मुली बरोबर कमिटी. सांगा. B2, G1, B2, G2, B2, G3. आता तिसरा मुलगा घ्या आणि त्या तिन्ही मुलींची कमिटी बनवा. सांगा. B3, G1, B3, G2, B3. कसं कळालं का आयडिया? सांगा बरं. आधी मुलावात किती कमिट्या बनतात सांगा बरं मला. 3 असल्या 3 कमिट्या. कसं? पहिलं दुसरं, दुसरं तिसरं,
पहिलं तिसरं. मुली बी 3 आहेत, तिथं बी 3 कमिट्या मुली वाचा. पहिल्या दुसऱ्याचे, दुसऱ्या तिसऱ्याचे, पहिल्या तिसऱ्याचे. आता एक मुलगा फिक्स करा, त्याच्याबरोबर सगळ्या मुलीवाला कमिटीमध्ये घ्या. B1 G1, B1 G2, B1 G3. आता कुठं लक्ष काय बघायचं महत्वाचं आहे का काही? असं काय वेळासारखं करलं. आता दुसरा मुलगा घ्या B2, त्याच्याबरोबर सगळ्या मुलीवाची कमिटी बनवा. B2 G1, B2 G2, B2 G3. आता तिसरा मुलगा घ्या B3 G1, B3 G2, B3 G3. समजलं का? लिहून घ्या. आणि किती झाले सांगा बरं कमिट्या? कमिट्या मोजून सांगा मला अगोदर. 3 आणि 3 6, 6 12 15. बरोबर का? झालं. आता सगळ्यात महत्वाचा ह्या धड्यामध्ये 52 पत्ते तुम्हाला कसे असतात ते माहीत असणं गरजेचं आहे.
हा, सगळ्यांनी किती नंबर आहे आता हे पुढला? 9 नंबर मध्ये टाका 52 पत्ते. बघा सगळे जण आता नीट बघा. तुम्हाला माहित पाहिजेत की हे जे 52 पत्ते असतात ते कसे असतात. बावन पत्ते जे असतात खेळायचे पत्ते त्याच्याबद्दल माहिती आहे. त्याच्यापैकी अर्धे म्हणजे 26 पत्ते लाल रंगाचे असतात आणि 26 पत्ते काळे असतात, काळ्या रंगाचे. मग आता मला सांगा टोटल पत्ते किती? 52 पत्ते. त्याच्यातले 26 पत्ते लाल आणि 26 पत्ते काळे. बरोबर. 52 पत्त्यामध्ये 26 पत्ते लाल आणि 26 पत्ते काळे. आता या 26 लाल पत्त्यामध्ये 13 बदामचे पत्ते आणि 13 चौकटचे पत्ते. 13 कसले? बदामचे पत्ते आणि 13 चौकट. म्हणजे बदाम आणि चौकट हे लाल रंगाचेच असतात आणि काळ्या पत्त्यामध्ये 13 पत्ते हे इस्पिक आणि किल्वर. 13 पत्ते हे किल्वर आणि 13 पत्ते हे इस्पिक. कळालं का? सांगा बरं टोटल पत्ते किती? 52. 52 पत्त्यामध्ये मला सांगा 26 लाल, 26 लाल मध्ये अर्धे अर्धे 13 बदाम 13 चौकट 13 आणि 26 काळ्या रंगाच्या पत्त्यामध्ये 13 किल्वर आणि 13 इस्पिक आणि हे 13 13 13 13 13 चौक. आणि हे प्रत्येक 13 पत्ते कसे असतात म्हणलं तर राजा, राणी, गुलाम, बरोबर, 10 उलट 9 8 7 6 5 4 3 आणि 1 असे 13 झाले का मोजा बरं एका लाईन ना. राजा, राणी, गुलाम 10 9 8 7 6 5. बस झालं. हे चित्रयुक्त पत्ते आहेत. कसले पत्ते आहेत? कोण कोण? राजा, राणी आणि गुलाम. हे कसले पत्ते आहेत? आता मला सांगा बरं टोटल पत्ते किती? 52.
त्याच्यापैकी 26 लाल रंगाचे, 26 काळ्या रंगाचे. 26 लाल मध्ये 13 बदाम, 13 26 मध्ये काळ्या रंगामध्ये 13 किलवर, 13 इसके. बदाम 13 असतील, चौकट 13 असतील, किलवर 13 असतील किंवा इस्पीक 13 असतील. हे 13 पत्ते कोण आहेत नेमकं? राजा, राणी, गुलाम, 10 आणि ह्याच्यामधले किती पत्ते चित्रयुक्त आहेत? राजा, राणी, एकूण 52 पत्त्यात किती पत्ते चित्रयुक्त आहेत? नाही हो, जरा उगत असलं येण्यासारखं. मी जरा नीट ऐका. पूर्ण 52 पत्त्यात किती पत्ते चित्रयुक्त आहेत? प्रत्येकात 3-3 म्हणजे 3 चौक 12. किती पत्ते चित्रयुक्त व लाल आहेत? 6. कसं? लाल मध्ये 2 आहेत, ह्याच्यातले 3, त्याच्यातले 3. किती पत्ते चित्रयुक्त व काळे आहेत? 6. बरोबर आहे. किती पत्ते इस्पीक नाहीत? नाही, गडबड करू नका, होऊ विनाकारण. इस्पीक नाहीत म्हणलेला 39. इस्पीक नाहीत म्हणजे किलवर आहेत, बदाम आहेत, चौकट आहेत. 13 39 असं लक्षात ठेवा ना. पूर्ण 52 पत्त्यात किती राजा आहेत? प्रत्येकात 4-4. पूर्ण पत्त्यात किती राण्या काळ्या येतात? मला का माहित, मी कुठं बघितलं म्हणा. पूर्ण पत्त्यात किती राण्या काळ्या येतात? 2. कुठल्या? किलवरची 1 राणी. तर बऱ्यापैकी पत्ते कळाले का? खेळायचे नाहीत, फक्त 10वीला गणित करायपुरते ना. 11वी 12वीत काही गणित आहेत, मॅथ जर असेल तुमचं तर त्याच्यासाठी तुम्हाला 52 पत्ते माहीत असणं गरजेचं आहे. सांगा, टोटल 52 पत्त्यापैकी 26 लाल, 26 काळे, लाल मध्ये 13 बदाम, 13 काळ्यामध्ये 13 किलवर, आणि या 13 पत्त्याची लाईन सांगा. राजा, ह्या 13 पत्त्यामध्ये किती पत्ते चित्रयुक्त आहेत? 3-3. कोणते कोणते? 13 मध्ये म्हणला मी, 13 मध्ये 12 आहेत म्हणजे. 13 पत्त्यामध्ये किती पत्ते चित्रयुक्त आहेत? राजा, हे कळालं? हे मी जे बोर्डावरला आता लिहून घेतल्यावर हे जे 9 गणित आहेत ना, हे 9 गणित म्हणजे अख्खा धडा आहे. ज्याला हे 9 कळाले त्याला धडा जवळपास आता कळालाय असं समजा. काहीच वेळ लागत नाही. पण हे जर नाही कळालं तर काही बी कळत नाही. त्याच्यासाठी हे कळालं का सगळ्याला? 9 कोण कोण? 1 नाणं, 2 नाणं, 3 नाणं, चौथं 1 फासा, 2 फासा, 5 झाले. पुनरावर्ती 2 अंकी संख्या, समित्या 7, कार्डावरील संख्या 8 आणि 52 पत्ते 9. समजलं का सगळ्याला? आणि हे उद्याच्याला येताना रुलिंग पेजवर लिहून आणायचं पूर्ण 9च्या 9 गणित.
मी जेवढं जसं शिकला तसं. झालं. एकदा वाचून घ्या बरं सगळे 9च्या 9 गणितं. कळाले का बघा.